नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपुरी स्वागत आहे। आज आपण कैरीची चॉकलेट बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपुरी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे कैरीपासून जेलीचं जसं चॉकलेट असतं ते चॉकलेट कसं तयार करायचं ते। त्यासाठी मी ही एकच कैरी घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। हे बघा, आता हे मी असे कैरी कापून घेतलेली आहे, तिचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कैरीच्या आतमध्ये ही जी असते बी ती काढून घ्यायची। ही बी ही कडवट असते, ही घ्यायची नाही। मग आता हे काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला हे गरम पाण्यात असं शिजवून घ्यायचंय। हे बघा, आता हे मी गरम पाण्यामध्ये छान शिजवून घेते। स्वच्छ धुवून टाकलं होतं। आता हे शिजलं की मी तुम्हाला दाखवते कसं शिजलं पाहिजे ते। हे बघा, आता हे असं पाण्यामध्ये मी आता हे शिजून घेतलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते मी। हे बघा, दबतंय की नाही बोटाने, हे का असं शिजवून घ्यायचंय। आता हे पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचंय। म्हणजे काय होईल, हे आंबट पाणी पण कैरी आंबट असल्यामुळे ना ते पाणी पण आंबटपणा कमी होतो असं शिजून घेतल्यामुळे। त्यामुळे आता हे आपल्याला निथळून घ्यायचंय। हे बघा, आता मी ती कैरी शिजवून तिची अशी एक पूर्ण मॅश करून घेतलेली आहे। आता 1 चमचा तूप घेतलेलं आहे। आता ही कैरी आहे ना आपल्याला त्या तुपामध्ये परतून घ्यायची आहे। हे बघा, आता ही मी तुपामध्ये मिक्स केली आहे, छान परतून घेतलेली आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी, तर हे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे। आपला पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्यानुसार 1 चमचा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे पूर्ण एकजीव करायचं, म्हणजे तिच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत कॉर्नफ्लॉवरच्या। हे बघा, आता हे असं एकदम पातळ करून घ्यायचं, म्हणजे अशा गाठी नाही राहिल्या पाहिजेत त्याच्या कॉर्नफ्लॉवरच्या। आणि ही साखर घेतलेली मी अर्धी वाटी एका कैरीला। तर ही पण आता पहिल्यांदा आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आणि ती वितळून घ्यायची आहे। हे बघा, आता ही साखर मी छानपैकी आता मिक्स करणार आणि ते पूर्ण एकजीव करून घेणार। हे बघा, आता ही विलायची पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा, ही पण आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, आता ही साखर वितळत आली ना की मग ह्याच्यात विलायची पावडर पण मिक्स करायची। हे बघा, आता ही साखर वितळली ना की आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचंय। हे बघा, आता हे मी कॉर्नफ्लॉवर त्याच्यात मिक्स केलेलं आहे। हे बघा, हा ग्रीन कलर घेतलेला आहे मी। आता हा पण त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, म्हणजे सगळं एकजीव होईल। हे बघा, आता हे सर्व मिक्स करायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा, नाहीतर मग कॉर्नफ्लॉवर कसं होतं त्याच्या गुठळ्या होतात। बारीक गॅसवरच सर्व करायचंय। हे बघा, आता हे मिक्स केल्यानंतर असं त्याचा गोळा तयार झाला पाहिजे। आता ही अशी एक प्लेट घ्यायची, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावर हा जरा जाडसरच हा गोळा असा पसरवून घ्यायचा। हे बघा, आता हे असं मी पसरवून घेतलंय। थोडं जाडसरच ठेवायचंय, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चॉकलेट सारखा आकार देता येईल। आता हे थंड करून घ्यायचंय। आता हे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे पण असं थंड झालेलं आहे पूर्ण रूम टेम्परेचरला। आता ह्याचे मी 1 काप केलेले आहेत। आता हे चॉकलेट सारखे मी दुसरे काप करते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे मी प्लेटीतच तुम्हाला वाटीमध्ये दाखवलंय कट करून। तर हे बघा, एकदम छान असं जेली चॉकलेट सारखंच होतं। हे बघा, त्याच्यामुळे लहान मुलांना खायला अतिशय छान लागतं, घरच्या घरी होतं। त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती। साधी सिंपल रेसिपी आहे, खायला एकदम टेस्टी लागतं। अशा प्रकारे आपली रेसिपी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा।
थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.